इयत्ता 7वी विषय मराठी घटक पद्य उपघटक गोमू माहेरला जाते हो नागवा. या कवितेचे कवी आहेत ग दी माडगुळकर. तर यानंतर पहिल्यांदा आपण कविता तालासुरात म्हणूया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, भगवा अबोली फुलांचा ताटवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडाची जवळून मापवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. झणी धरणीला गलबत टेकवा, झणी धरणीला गलबत टेकवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते ही ग दी माडगुळकर यांची कविता अभ्यासूयात. गजानन दिगंबर माडगुळकर हे एक प्रसिद्ध कवी, लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकर आहेत. प्रस्तुत कवितेमध्ये कोकण, कोकणातील माणसे, खाडी, हिरवी झाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधी माणसं यांचं अतिशय सुरेख वर्णन केलेलं आहे. या कवितेमधील एक मुलगी जिचं नाव गोमू आहे, ती आपल्या सासरी राहते आणि सासरहून माहेरी कोकणात आपल्या जाताना नवऱ्यासोबत ती निघालेली आहे. तिला तिच्या नवऱ्याला कोकण दाखवायचं आहे. कोकणातील साधी भोळी माणसं, त्यांचं मन, मोठं मन, हे तिला अतिशय जवळून आपल्या नवऱ्याला दाखवायचं आहे. याचा सुंदर मिलाफ या कवितेमध्ये कवी ग दी माडगुळकर यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये मांडलेला आहे. तर पहिली ओळ वाचूया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा. कवी म्हणतात की गोमू नावाची जी मुलगी आहे, तिला आपल्या माहेरी जाण्याची ओढ लागली आहे आणि तिला तिच्या नवऱ्याला कोकणातील माणसं दाखवायची ओढ लागलेली आहे. तर दुसरी ओळ आहे. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, भगवा अबोली फुलांचा ताटवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. कवी म्हणतात गोमूला तिच्या नवऱ्याला कोकणातील निळी खाडी, त्याच्या बाजूला असणारी झाडे, उंच उंच झाडे, काठाच्या कडेला असणारी राईची झाडे त्या दाखवायची आहेत असे म्हणत आहेत. पुढची ओळ आहे. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडाची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कोकणात राहणारी माणसं ही साधी भोळी असतात. त्यांच्या मनात जणू कोकणात नारळाचं ओलं खोबरं आहे. कोकणातील माणसांची मनं अगदी कोमल मन मिळावं आहेत. त्यांची उंची जवळून मापता येईल असे कवी. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. झणी धरणीला गलबत टेकवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा. या ओळीतून कवींनी आपले मत व्यक्त केलेले आहे. कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावी लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. कोकणाचा हा वारा अवखळपणे आवश्यक वाऱ्याला खोडकरपणे सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करत आहेत. हे अवखळ वाऱ्या
तुझा खोडकरपणा सोडून शिडात शिर, म्हणजे होळी किनाऱ्यावर नेता येईल. या प्रस्तुत कवितेमधून एका गोमुला माहेरी जाण्यासाठी काय काय करावे लागते, तिला आपल्या नवऱ्याला काय काय दाखवायचं आहे, हा विषय या कवितेतून कवी ग दी माडगूळकर यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण गोमू माहेरला जाते या कवितेचे अध्ययन केलेले आहे.